नमस्कार शेतकरी मित्रांनो, लोकशिवारच्या या नवीन भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पाऊस लेट झाला आहे, पण तरी पण जो आपला खरीपाचा मेन पीक आहे सोयाबीन, त्याची लागवडसुद्धा लेट झालेली आहे. पण अशा या बदललेल्या वातावरणामध्ये आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे, ह्याच्यावरती आपल्याला आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे. कारण सोयाबीनची जी लागवड आपण दरवर्षी साधारणतः 7 ते 15 जूनच्या दरम्यान करत असतो आणि त्याला आपला वरुण राजा पण साथ देतो. जर्मिनेशन चांगलं होतं. बऱ्याचशा ज्या रेग्युलर प्रक्रिया आहेत त्या व्यवस्थित होतात आणि आपल्याला सोयाबीनचं उत्पन्न चांगलं मिळायला मदत होते. पण ह्या वर्षी ज्या पद्धतीनं पाऊस लेट झालाय, त्यामुळे सोयाबीनची जी आपली लागवडीची खिडकी आहे ती बदलणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सोयाबीनच्या उत्पादनावरती परिणाम त्याचा होऊ शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, कशा पद्धतीचं वाणाचं नियोजन केलं पाहिजे, त्यानंतर लागवडीचं नियोजन कसं करायचं आहे, सुरुवातीला जी आपली तणनाशक आहेत त्याचा कसा वापर करायचा आहे, सुरुवातीला खताचा काय वापर करायचा आहे, ह्या सर्व विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. जर आत्तापर्यंत आपण लोकशिवारचं जर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. हीच ती वेळ आहे ज्यावेळी अवघड काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने योग्य शेतीचं नियोजन करायचं हे आपल्याला आपल्या चॅनल माध्यमातून वेळोवेळी सांगण्यात येईल आणि त्याचा आपल्याला नक्कीच शेतीमध्ये फायदा होईल. तर तेजस आज आपल्यासोबत आहे. तेजस, नमस्कार शेतकरी बांधवांनो. जसं प्रथमेश यांनी उल्लेख केला की सोयाबीन पिकाचं नियोजन करायचे, तर सगळ्यात महत्त्वाचं सोयाबीनचं जी काही भारताची एकंदरीत उत्पादकता आहे तर ती खूप कमी आहे. आणि त्याची कमी असण्याची जी 2-3 कारण आहेत. तर एक तर पूर्ण मान्सूनवर आधारित किंवा पावसावर आधारित आपण सोयाबीन करतोय, हे एक पहिलं कारण आहे. आणि दुसरं जे कारण आहे तर ते आपल्याकडे जे वाण आहेत तर ते कमी दिवसाचे वाण निवडण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. जिथं 90 दिवसाचे वगैरे जे वाण निवडले जातात तिथं उत्पादकता कमीच येते. साधारणपणे 100, 110, 120 दिवसाचे जर वाण असतील तर उत्पादन आपल्याकडे चांगलं येतं. मित्रांनो, जर आपल्याकडे स्प्रिंकलर किंवा ज्याला काय म्हणतो ना शाश्वत पाण्याचं नियोजन जर असेल तर आपण संशोधित जे वाण आहेत जे की 100, 110, 120 दिवसापर्यंतचे त्यांचा जरूर विचार करा. बरोबर. हे संशोधित वाण असल्यामुळे काय होतं का याच्यात आपल्याला झाडाची एकंदरीत वाढ, झाडाचा विकास चांगला होतो, फुलांचं आणि शेंगांचं प्रमाण हे खूप चांगलं असतं. बरोबर. तर संशोधित वाण जे असतील तर त्यांचा तुम्ही तिथं विचार करा जिथं तुम्हाला पाण्याचं शाश्वती आहे आणि आपली जमीन चांगली आहे. अशा ठिकाणी जिथं पाण्याची शाश्वती नाही, जिथं आपल्याकडं जिरायती प्रमाणे, तर तिथं आपले जे नियमित वाण असतील, मग केडीएसचे सेगमेंट असतील किंवा जीएसचे असतील तर ते तुम्ही वापरा. परंतु त्यातही एक गोष्ट लक्षात घ्या, बाजारामध्ये आपल्याला 2 प्रकारे बियाणं मिळेल. एक तर 25 किलोची बॅग मिळेल, 30 किलोची बॅग मिळेल. तर 25 आणि 30 किलोच्या बॅगमध्ये एकच गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस 25 किलोची बॅग येईल त्यावेळेस एकरी 25 किलोच बियाणं पेरणी करा. बरोबर. ज्यावेळेस 30 किलोची बॅग येईल तिथे एकरी 30 किलोच बियाणं पेरणी करा. बियाण्याचं प्रमाण तेवढं ठेवलं का त्या वाणाचं जे काही वाढीचं किंवा त्या वाणाचा विस्तार होण्याचं जे क्षमता आहे तर ती तेवढी आहे. म्हणून तशा पद्धतीने ती रचना केलेली आहे. आणि त्या हिशोबाने आपल्याला जे 25 किलोचा वाण जर आपण 30 किलो पेरणीचा प्रयत्न केला तर तिथं दाटी होते, त्याचा विस्तार चांगला होत नाही. बरोबर. किंवा 30 किलो बॅगमध्ये आलेला वाण जर आपण 20 किलो पेरणीचा प्रयत्न केला तर तिथं तितका पाहिजे तितका विस्तार होत नाही, जागा रिकामी राहते आणि म्हणावं असं तिथं उत्पादन किंवा शेंगांचं आणि फुलांचं प्रमाण येत नाही. तर ह्या गोष्टीचं नियोजन लक्षात घ्या की ज्या हिशोबाने बॅग येईल त्या हिशोबाने आपल्याला पेरणी केली पाहिजे. मित्रांनो, पेरणी करत असताना जे आपण खतांचं नियोजन आहे तर बेसल डोस आपण कमीत कमी सिंगल सुपर फॉस्फेट साधारणपणे 1 ते 2 बॅग हा एकरी दिलाच पाहिजे. पेरणी सोबत खत देणं का महत्वाचं आहे हे आपण वारंवार याच्यावर चर्चा करतो की तिथं काय होतं की मुळाच्या कक्षेच्या खाली, म्हणजे जिथं आपली पिकाचं मूळ आहे, बी आहे, बियापासून खाली मुळं येणार आहे आणि त्या मुळाच्या कक्षेत जर खत राहिलं, अन्नद्रव्य राहिली तर तिथं आपल्याला त्याचा खतांचा जो उपयोग आहे तो चांगला होतो. म्हणून पेरणीपूर्वी खत देणं हे फार महत्वाचं आहे आणि तिथं सिंगल सुपर फॉस्फेट कमीत कमी ते आपण अवश्य वापरू शकता. बरोबर. जसं तेजसने सांगितलं की पेरणीपूर्वी सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचं आहे आणि त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. पण त्याचबरोबर पेरणीची जेव्हा आपण चालू करणार आहे तर त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की पेरणी करायची गडबड करू नका. त्याचे 2 कारण आहेत. सगळ्यात पहिलं की ह्या वर्षीचा उन्हाळा फार कडक होता, त्यामुळे कुठे ना कुठे जे जमिनीचं तापमान आहे ते जास्त आहे आणि जर मुबलक जर पाऊस झाला नाही पेरणीपूर्वी आणि जर आपण जर पेरणी केली तर अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची जी उगवण क्षमता आहे त्याच्यावरती मार बसू शकतो आणि आपल्याला कमी उगवण येऊ शकते आणि त्याच्यामुळं
प्रयत्न करा, एक 2-3 चांगले पाऊस येऊ द्या, हो. जमिनीला वापसा कंडिशन मध्ये येऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही पेरणीचं नियोजन करा. नियोजन करा. पेरणीचं नियोजन ज्यावेळी करताय तर जर तुम्ही ट्रॅक्टरद्वारे पेरणी करत असाल हो. किंवा जर बैलाद्वारे पेरणी करत असाल तर ज्या काही आपल्या जे आपण नंतर पास लावतो ज्याच्यामुळं बी जमीन- झाकायला मदत हो. होते किंवा आपण त्याच्यानंतर जर बेड सोडत असाल तसे होते, तर शक्यतो प्रयत्न करा ती पास थोड्या वरती लागेल, जेणेकरून जो जमिनीवरती सरी वरंब्यासारखी जी छोटी छोटी सरी वरंब तयार होतो हो. त्याची स्थिती तशीच राहील. त्याचा फायदा काय होणार आहे, जेव्हा आपल्याकडे थोडाफार पाऊस येईल तर त्या सरींमध्ये ते पाणी साठेल आणि त्याच्यामुळं आपल्या पिकाला जास्तीत जास्त पाणी मिळण्यासाठी शक्यता मदत राहील. होईल, हो. शक्यता वाढेल आणि त्याच्यामुळे आपली जी क्रॉप एस्टॅब्लिशमेंट हो. आहे ती चांगली होईल. तिसरी गोष्ट, ज्यावेळी आपण सोयाबीनची पेरणी करतोय त्यावेळी त्याच्यामध्ये रायझोबियम, अझोटोबॅक्टर किंवा पीएसबी अशा जीवाणूंचा तुम्ही नक्की वापर करा, जेणेकरून जमिनीतले जे काही अन्न घटक आहेत हे सगळे जीवाणू खेचून घेतील आणि आपल्या सोयाबीनच्या एस्टॅब्लिशमेंटसाठी किंवा त्याच्या वाढीसाठी त्याची चांगली मदत होईल. अगदी बरोबर. तर या 2-3 गोष्टीमध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. हं. त्याच्यानंतर आता शेतकरी बांधव जे तणनाशकांचा उपयोग करतात, तर तणनाशकांचा उपयोग करत असताना आपल्याला 2 पद्धतीचं नियोजन आपण करू शकतो. बरोबर. एक तर तण उगवण्यापूर्वीचं बरोबर. जे काही तणनाशक आहे, म्हणजे पीक पेरणीनंतर लगेच वापरायचे, हं. तर ते तणनाशक निवडू शकता. किंवा काही शेतकरी सोयाबीन साधारण 1 महिन्याचं किंवा 25-20 दिवसाचं झालं की त्यावेळेस तणनाशक वापरतात. बरोबर. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरले, मूग पेरले आणि उडीद पेरले किंवा तूर पेरली, तूर सोबत सोयाबीन असेल किंवा फक्त तूर असेल, त्याच शेतकऱ्यांसाठी हे तण नाशकांचं जे व्यवस्थापन आहे ते करता येईल, जे की तण उगवणीपूर्वीचं तणनाशक. बरोबर. त्यामध्ये आपण काय वापरू शकतो, तर त्यामध्ये फक्त आणि फक्त सोयाबीन असेल तर डायक्लोसोलाम जे येतं 84% वालं, तर ते आपण वापरू शकतो, जे बाजारात स्ट्रॉंगम नावाने येतं. ते अर्ली पोस्ट इमर्जन्सी म्हणजे काय, की बारीक तण ज्यावेळेस उगून येतं त्यावेळेस ते त्याला नियंत्रण करतं, म्हणजे त्याच्या कोंबला ज्यावेळेस पान येतं त्यावेळेस ते नियंत्रण करत नाही. बरोबर. तर त्या केसमध्ये आपल्याला स्ट्रॉंगाम या तणनाशकाचा किंवा डायक्लोसोलामचा उपयोग होऊ शकतो. डायक्लोसोलाम वापरायचा जो वेळ आहे तर ते 3रा दिवस, म्हणजे पेरणीपासून साधारण 3ऱ्या दिवशी आपल्याला वापरायचं. बरोबर. त्यानंतर जर वापरायला गेलं तर ते चालणार नाही, कारण त्यावेळेस मग सोयाबीन उगायला चालू होईल. बरोबर. त्यामुळे आपल्याला ती एक काळजी घ्यायची, डायक्लोसोलाम साधारण 3ऱ्या दिवशी आपल्याला वापरायचं. हे झालं फक्त सोयाबीनसाठी. सोयाबीन व्यतिरिक्त इतर पिकं असतील, मग त्याच्यात तूर असेल सोयाबीन सोबत किंवा सोयाबीन सोडून मूग असेल, उडीद असेल, तर त्या पिकांसाठी पेंडेमिथॅलिन जे येतं, तर पेंडेमिथॅलिन मध्ये 2 प्रकारचे पेंडेमिथॅलिन येतात. जर आपण कोरड्या जमिनीत वापरणार असाल आणि पेंडेमिथॅलिन वापरल्यानंतर पाणी देणार असाल तर जे 38% वाले तर ते पेंडेमिथॅलिन आपल्याला घेता येईल. जे 700 मिलीच्या पॅकिंग मध्ये येतं ते आपल्याला एकरी 1 लिटर वापरायचं. आणि याच्या जोडीला आपण पेंडेमिथॅलिन सोबत जे इमेझाथायपर आहे, बाजारामध्ये वेगवेगळ्या नावाने इमेझाथायपर येतं, तर ते इमेझाथायपर सुद्धा 10% वाले ते त्याच्यासोबत मिक्स करू शकता. इमेझाथायपर हे प्री इमर्जन्सला सुद्धा काम करतं, म्हणजे तण उगवण्यापूर्वी सुद्धा काम करतं. पेंडेमिथॅलिन 1 लिटर जे 38%, आणि जर 30% वाला असेल तर पेंडेमिथॅलिन 1250 मिली म्हणजे 1.25 लिटर, आणि त्याच्यासोबत 400 मिली जे आपलं इमेझाथायपर आहे ते 400 मिली. अशा पद्धतीने दोन्ही एकत्र करून जर फवारणी केली तर अतिशय प्रभावी आपल्याला प्री इमर्जन्स, म्हणजे जे उगवण्यापूर्वीचं तण आहे तर त्याचं नियंत्रण होईल, म्हणजे ज्याला शेतकरी बीजनाशक या भाषेत बोलतात, तर ते आपण व्यवस्थापन करू शकतो. बरोबर. आणि आणखीन एक ह्याच्यामध्ये महत्वाचा सल्ला आहे, ह्या वर्षीची जी परिस्थिती आहे तर शक्यतो प्री इमर्जन्स जी आपली तणनाशक आहे त्याचा वापर जास्त करा. कारण तणनाशक आपण जेव्हा वापरतो तेव्हा कुठं ना कुठं पिकाला थोडाफार शॉक बसतो, आणि जर आपण पोस्ट इमर्जन्स म्हणजे जी नंतरची जी तणनाशक आहे ती जर वापरली तर तो सोयाबीनला थोडा झटका देणार आहे. त्यामुळे प्रयत्न करा की आपण जी लागवडीच्या वेळीची जी प्री इमर्जन्स तणनाशक आहेत त्याच्यावरती जास्त फोकस करून त्याचा जर वापर योग्य केला तर आपल्याला तणाचं पण नियंत्रण करता येईल आणि आपल्या जो झाडाला बसणारा शॉक आहे तो सुद्धा आपल्याला कमी करता येईल. तर अशा पद्धतीने आपण नियोजन करू शकतो. बरोबर. दुसरं, ज्यावेळेस सोयाबीन उगून येईल त्यावेळेस 2 पानाचं 4 पानाचं असताना सगळ्यात महत्वाचं त्यावेळेस एक फवारणी करणं गरजेचं आहे. कारण सोयाबीनला सगळ्यात जास्त उत्पादन घटण्यासाठी जी कारणीभूत आहे तर ती खोडमाशी किंवा ज्याला गर्डल बिटल, अशा 2 समस्या आहेत. खोडमाशी आणि गर्डल बिटल ह्या 2 वेगळ्या समस्या आहेत, आणि यांचा डॅमेज करण्याची जी अवस्था आहे तर ती सोयाबीनचं कोवळं स्टेम असतानाच आहे. बरोबर. ह्या किडी सोयाबीनच्या कोवळ्या स्टेमला होल पाडून आतमध्ये अंडी घालतं, गर्डल बिटल आत राहतो आणि खोडमाशी खोडाच्या वर राहते. तर या दोन्ही किडींच्या व्यवस्थापनासाठी सोयाबीन आपलं 2-4 पानावर आल्यानंतर पहिली फवारणी घेणं फार गरजेचं आहे. तो साधारणपणे 15-20 दिवसाचा कालावधी असेल, त्यावेळेस जर फवारणी घेतली तर आपलं सोयाबीनचं खोड चांगलं राहील. मग त्या फवारणीमध्ये आपण काय वापरू शकता,
तर आपण त्याच्यामध्ये क्लोरोसायपरचं जे कॉम्बिनेशन येतं ते वापरू शकता. त्याच्यानंतर जे थायमिथोक्झाम 75% ते वापरू शकता. इमामेक्टिन बेन्झोएट आहे तर तेही तुम्ही त्यासाठी वापरू शकता. किंवा बाजारामध्ये थायमिथोक्झाम आणि लॅम्बडा सायलोथ्रिन याचं एकत्र कॉम्बिनेशन येतं, तेही तुम्ही वापरू शकता. यापैकी कोणतंही एक कॉम्बिनेशन वापरा, जे स्वस्त असेल ते तुम्ही वापरा. परंतु साधारण 15 दिवसाच्या आसपास ही पहिली फवारणी झाली पाहिजे, जिथं तुम्हाला गडल बिटल आणि खोडमाशी या दोन्हींवर कंट्रोल मिळणं फार महत्वाचं आहे. बरोबर बरोबर. आणि जर अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर जी सुरुवातीची स्टेज आहे ती मला वाटते कुठं ना कुठं आपल्याला क्रॉप अगदी एस्टॅब्लिश करण्यामध्ये मदत होईल. आणि आपलं जर एकदा क्रॉप एस्टॅब्लिश चांगलं झालं तर त्याच्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होणार आहे. ह्याच्यामध्ये आणखीन एक क्रिटिकल फॅक्टर हा आहे की आपल्याला पाण्याचं नियोजन कसं करायचं. जर समजा जर अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीन पेरलं आणि जर आपल्याला पावसाने ताण दिला तर शक्य असल्यास आपण स्प्रिंकलरचा जरूर वापर करावा, जेणेकरून जी आपली सोयाबीनवर येणारा ताण आहे पाण्याचा तो आपल्याला कमी करता येईल आणि त्याची वाढ व्यवस्थित होईल. मला वाटतं ह्या वर्षी स्प्रिंकलरचा वापर बऱ्यापैकी वाढण्याची शक्यता आहे. आणि त्या पद्धतीने जर आपण नियोजन करून ठेवलं तर आपलं सोयाबीन आपल्याला टिकवण्यासाठी मदत होईल. आणखीन एक गोष्ट, जर स्प्रिंकलर जेव्हा आपण वापरणार आहोत तर त्यावेळी शक्यतो आपण जर संध्याकाळच्या वेळेला जर स्प्रिंकलर वापरले तर त्याचा अजून जास्त फायदा होईल. कारण जे जर आपण सकाळी स्प्रिंकलर वापरले तर बाष्पीभवनानंतर त्याचं पाण्याचं फार जास्त अपव्यय होऊ शकतो, वेगाने जाऊ शकतं. पण जर ते आपण संध्याकाळी वापरले तर रात्रभर त्याला एक ओलावा मिळेल, पिकाला व्यवस्थित त्यातून स्वतःला रिबिल्ड करता येईल, स्वतःला पाहिजे तेवढं पाणी खेचता येईल आणि दुसऱ्या दिवशी थोडंफार त्यातनं बाष्पीभवन झालं तरी पिकावरती जास्त फरक पडणार नाही. त्याच्यामुळे प्रयत्न करा जेव्हा आपल्याला स्प्रिंकलर वापरायचे ते संध्याकाळी 5-6च्या नंतर जर वापरले तर त्याच्या योग्य आपल्याला फायदा मिळू शकतो. मला असं वाटतं की सोयाबीनच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये या सगळ्या नियोजनाचा शेतकरी अवलंब करू शकतात आणि उत्पादन वाढीसाठी नक्की त्याचा फायदा होईल. बरोबर. सोयाबीन विषयी सविस्तर आणखीन आपल्याला जे काही पुढचं नियोजन आहे तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये अवश्य पाहू. बरोबर. मित्रांनो, आपल्यालाही सोयाबीन व्यतिरिक्त आणखीन कोणत्या पिकाचा अशा पद्धतीने नियोजनावर चर्चा घडून आणायची ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि लोकशिवारच्या या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पाठवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.